महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये विशेषतः आपण म्हणतो की महिला सुरक्षित आहे, परंतु आता पोलीसच गुंड होऊ लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सरकारनं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. साध्या वेशामध्ये असणारे ही पद्धती कुठं आली? ही देशामध्ये आता दिल्लीमध्ये पण आपण पाहिलं की कोण होते ते कळलं नाही, ते गुंड होते का पोलिसांनी आता भाड्याचे टट्टू आणलेले आहेत. आणि एकंदरच हे जे काही चाललेलं आहे, काल त्या पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ड्रग्सची धमक्या देण्यात आल्या की तुझ्याकडे ड्रग्स टाकतो, तुला तुम्ही जर आंदोलन केलं तर. आज त्या मुली चांगल्या घरातल्या मुली ज्या कुठल्या मागणीसाठी जात आहेत, आपला देशाच्यासाठी, हे देशाचं भविष्य आहे, त्यांच्याशी कशा पद्धतीनं आपण त्यांच्या हाताळणी करतो आहोत, कशा पद्धतीनं त्यांच्या बरोबर आपण व्यवहार करत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींनी आता या लोकशाहीमध्ये त्यांचा संविधानिक अधिकार वापरायचा की नाही वापरायचा, आणि पोलीस कुठल्याही स्तरावर जाऊन ते रोखणार आहेत का, आणि विनयभंग करतायत. मला असं वाटतं की सरकारला लाजिरवाणी गोष्ट आहे ही. त्यांच्या गृहमंत्र्यांनी याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. अगदी अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कशा पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित आहे? नाही, या व्यक्तीला तर जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे जर हा पोलीस असेल तर. कारण पोलिसांच्याकडनं तर अपेक्षा असते की त्यांनी संरक्षण करावं आणि कोणाच्या विश्वासावरती जावं आज आपल्या मुलींनी. मात्र सचिनजी, अगदी मुंबई पोलिसांचं जगभरात नाव आहे, मात्र अशा सगळ्या या घटना समोर आल्यानंतर त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या कार्याला आता धक्का लागतोय का? धक्का नाही, धक्का लागलाच आहे कालपासून. आपण पाहतोय आता ही पोलीस व्यवस्था ही कायद्याचे संरक्षक आहेत का भारतीय जनता पक्षाचे संरक्षक झालेले आहेत? अगदी हा मुद्दा आहे. अगदी सचिनजी, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या संदर्भात पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद. शिवसेनेच्या नेत्या निलमताई गोरे जोडल्या जात आहेत, त्यांची देखील महत्वाची प्रतिक्रिया घेऊयात. निलमताई, तुमच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला असेल. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी की जो सिव्हिल ड्रेसमध्ये आहे तो एका मुलीला आंदोलनाच्या दरम्यान धरपकड करताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही सत्तेमध्ये आहात, पोलीस कर्मचाऱ्यांची ही जी प्रतिमा आहे, प्रतिष्ठा आहे, त्याला कुठेतरी आता बाधा पोहोचते. कशा पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे? तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ जो दाखवताय त्याच्या आधीचा क्षण पाहिला तुम्ही, तर त्या मुलीला सुद्धा कोणीतरी तिथे धरलेला आहे आणि हा जो व्यक्ती धावतोय सुसाट, तर तो तिला सोडवायचा प्रयत्न करण्यासाठी खेचत असू शकतो. परंतु याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीची. संबंधित जी मुलगी आहे विद्यार्थिनी रणरागिणी, तिने समोर येऊन इन कॅमेरा ही माहिती द्यावी की काय पुढे झालं. संयोजक जे असतात मोर्चाचे त्यांची पुढची जबाबदारी आहे आणि पोलिसांची सुद्धा, की या मुलीला नंतर कुठे ती सुरक्षितपणे काढली का बाहेर आणि नंतर ती आंदोलनात सहभागी होऊ शकली आहे का. केवळ आपण व्हिडिओ दाखवून थांबायचं नसतं. त्या मुलीला जे मोर्चातले बाकी सैनिक होते किंवा जे व्यक्ती होते, कार्यकर्ते होते, त्यांचं काम होतं त्याची सुरक्षितता सुद्धा जी आहे ती. आणि पोलिसांनी जे केलेलं कृत्य तो अचानक धावलेला दिसतोय तिथे, तर ते काय झालं याची चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. परंतु तो सोडवण्यासाठी तिथे गेला असेल तर हे म्हणजे एकदमच मला असं वाटतं की वेगळं आहे. पण महिला पोलीस गेले असते तिथे आणि तिला सोडवलं असतं ते जास्त योग्य झालं असतं असं मला वाटतं. अगदी निलमताई, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया तुमची या व्हिडिओच्या संदर्भातली पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन जोडले जात आहेत. नवनाथजी, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितलेला असेल. चुकीच्या पद्धतीने एका पोलीस कर्मचाऱ्यानं आंदोलनाच्या दरम्यान या मुलीला स्पर्श केलेला आहे, तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? मुळामध्ये रोहित पवार हे राजकीय फायद्यासाठी मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत. आपण व्हिडिओ नीट बघितला तर लक्षात येईल की तिथं निळा शर्टवाला एक आंदोलक आहे, त्याला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी धावतोय आणि ते धावत असताना मध्ये ती महिला आली आहे. आणि तुम्ही नीट जर का डीप ड्राईव्ह करून तो व्हिडिओ बघितला तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी निळ्या शर्टला पकडलंय, त्या महिला आंदोलकांना पकडलेलं नाही, त्या निळ्या शर्टवाल्याला पकडलंय. त्यावेळेला ती महिला तिथं आली आहे. अशा पद्धतीनं राजकीय फायद्यासाठी रोहित पवार मुंबई पोलिसांची बदनामी करतायत. पण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय रोहित पवारांचं हे षडयंत्र आहे मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं. याच्यात अजिबात तथ्य नाहीये. त्या व्हिडिओमध्ये आपण नीट बघितलं, बारकाईनं बघितलं, 2-3 वेळेला तो व्हिडिओ बघा. पोलीस अधिकारी निळ्या शर्टच्या आंदोलकांना पकडण्यासाठी धावतायत. कुठेही त्यांनी महिलेला हात लावलेला नाही. त्या दरम्यान महिला त्यांच्यावर येऊन आदळलेली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी रोहित पवारांनी करू नये. नवनाथजी, विरोधकांचे
जे दावे आहेत ते थोडा वेळ जर बाजूला ठेवले तर अशा पद्धतीनं जर हे व्हिडिओ समोर येत असेल तर याची पडताळणी होऊन त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. निश्चितपणे याची पडताळणी केली जाईल आणि चुकीच्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल. अगदी नवनाथजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या संदर्भातली पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद. तर हा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. विरोधकांनी सुद्धा या व्हिडिओनंतर आता अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. तर एक पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये या आंदोलनाच्या दरम्यान धरपकड करताना एका मुलीला चुकीचा स्पर्श करताना दिसतोय, विनयभंग करताना दिसतोय. आणि या व्हिडिओच्या संदर्भात रोहित पवारांनी देखील अनेक दावे केलेले आहेत. वर्षा गायकवाडांनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर ही दृश्य देखील आपण पाहतोय, दादरमधील ही दृश्य आहेत. दादरमध्ये ज्यावेळेस हे सगळे आंदोलक एकवटलेले होते, पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली आणि त्याच वेळेस हा एक व्हिडिओ समोर